नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतामध्ये महागाईचा उद्रेक झालेला आहे, जनतेचा संताप आहे. गॅसच्या टाक्या मिळाना, लोकांना पेट्रोल पंपावरती पेट्रोल सुद्धा रांगेमध्ये राहून उभं घ्यावं लागतंय, म्हणजे भेटना. हे देशाला जी गरज आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आयात होत नाही. आखाती देशामध्ये जे युद्ध पेटलेलं आहे आणि या युद्धामुळं पेट्रोल डिझेल कमी प्रमाणामध्ये येते. आता त्यातच बघा, भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना मारहाण लोकांकडनं होते. त्यातच पंजाबच्या शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला नागडं करून मारले. आता या काय कारण बाबा, आमदाराला मारहाण म्हणजे काय, MLA ला मारहाण केली, त्याचे कपडे काढून घेतले लोकांनी सगळे, म्हणजे जनता त्रस्त आहे. तर कधी घडलं, काय घडलं हे प्रकरण, का लोक एवढ्या स्टेज पर्यंत गेलेत, म्हणजे देशभर सगळीकडे बोंधुगिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, भारतीय जनता पक्षाचे घोटाळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. म्हणजे वेगवेगळे कारणानं भारतामध्ये रोज काय नाही काहीतरी घडते आणि ते भयावक घडते. आणि अशाच काय कारणामुळं लोक अक्षरशः वैतागले ती आणि नवनवीन आपल्याला ऐकाय मिळतं मसनीबाबत, ह्याच्याबाबत. ह्याच्यामुळे लोक त्रस्त झाले ती का भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला नागडं करून मारण्यापर्यंत वेळ गेली. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतामध्ये भारताचं राजकारण हे नेहमीच जातीयवादाचं राजकारण आजपर्यंत ठरलेलं आहे. म्हणजे पक्ष कोणता बी असू द्या, तो जातीवादावरतीच राजकारण करतो. काँग्रेस असू द्या, भाजप असू द्या, कुठला पक्ष जात आणि धर्म याच्यावरतीच राजकारण करतो. अंधभक्त तयार केलेले आहेत, बुवाबाजा तयार केलेल्या आहेत आणि अशा प्रकरणामुळं देशाचा विकास हा लांबणीवरती पडलेला आहे. किती जरी आपल्याला म्हटलं की बाबा देशाचा विकास सुरू आहे, देशाचा विकास सुरू आहे, देशाचा विकास सुरू आहे, परंतु देशाचा विकास हा कुठंतरी ठप्प झाल्यासारखं आपल्याला दिसतंय. 2 दिवस गॅस आपल्याला नाही भेटला, पेट्रोल डिझेल नाही भेटलं, परदेश आखाती देशातनं आयात बंद झाली, तर देशभर उद्रेक झालेला आहे, कालवा झालेला आहे. किंवा गॅस भेटना, पेट्रोल भेटना, डिझेल भेटना, महागाई वाढली. अशा गोष्टीमुळे लोक त्रस्त झालेले आहेत. त्यातच अशोक खरात सारखे बुवाबाजी करणारे बाबा बाहेर पडत आहेत. त्याला राजकारणी लोक खतपाणी काढतायत. म्हणजे विविध पक्षाचे राजकारणी त्या बुवाबाजांकडे जाऊन जादूटोणा करतायत. म्हणजे जनता उपाशी, पुढारी तुपाशी, बाबा तुपाशी अशी परिस्थिती सध्या देशाची झालेली आहे. त्यातच हे आमदार खासदार करोडपती झालेले आहेत, अरबपती झालेले आहेत, ह्यांच्याकडे लाखो कोटींच्या इस्टेटी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना 1200ला गॅस घेतला काय आणि 5000ला घेतला काय आणि 12000ला घेतला काय, त्यांना काय महागाई जाणवत नाही. आमदार खासदारांना सगळं फुकट आहे. म्हणजे 2 रुपयात जेवण भेटतंय, चिकन राईस प्लेट, मटन राईस प्लेट, विमान फ्री, सगळ्या गोष्टी फ्री आहेत आमदार खासदाराला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आमदार खासदाराला सगळ्या फ्री आहेत. टोल नाक्यावरती गेलं, आमदार खासदार न्यायाधीश, ज्याला सर्वाधिक पगार आहे त्यालाच टोल फ्री आहे, जो गरीब आहे त्याला टोल फ्री नाही. म्हणजे ही देशाची न्यायिक व्यवस्था बनलेली आहे. आणि अशा काय कारणामुळे लोक अक्षरशः वैतागलेले आहेत. आता सध्या त्या बुवाबाजीमुळं जिकडे बुवा दिसून तिकडे माणसं झोपटून काढायला लागलेली. कारण की बुवा म्हणलं की बलात्कारी माणूस आला आणि प्रत्येक बुवावरती 2-4 केसेस तरी पेंडिंग आहेत त्यात, म्हणजे बलात्काराचे, की त्यांनी बलात्कार केलाय आणि त्याच्यावरती त्याची केस आहेच. म्हणजे ही परिस्थिती आज भारताची बनून राहिलेली आहे की बाबा बुवा म्हणलं की केसेस आल्याच. आणि वाईट परिस्थिती सध्याची देशाची निर्माण झालेली आहे. आता अशाच काय कारणामुळं जनता स्वतः संभ्रम झालेली आहे, संतप्त झालेली आहे. बघा, 2021 साली जे कायदा आणला होता केंद्र सरकारने MSPचा, किंवा इतर ते 3 कायदे कानून लागू करणार होतं सरकार, आता त्याचा सुद्धा उद्रेक मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता 2021 साली. आणि आता सुद्धा तसंच, काल परवाच त्या पंजाबमध्ये एका आमदाराला मारहाण झालेली आहे. 2021 मध्ये एका आमदाराला नागडं करून मारलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या कार्यालयामध्ये
एकाने ग्रेनाईट फेकलं आणि कार्यालय जाळून टाकलं. म्हणजे ही परिस्थिती आता सध्या सुरू झालेली आहे. तर माझ्याकडे एक व्हिडिओ आहे ह्याचा नागडा आमदाराचा. आमदार कसा चोपलाय नागडा करून. 250 से 300 अज्ञात लोगों के खिलाफ हत्या की कोशिश समेत कई धाराओं में हे बघा आमदाराला कसा झोडपून काढलाय अक्षरशः लोकांनी. म्हणजे त्या आमदाराला लोकांनी जमावानं हाणलं. म्हणजे भाजपचा आमदार पकडला, त्याला मारहाण केली, त्याची कपडे काढली आणि त्याची उघडी मिरवणूक लोकांनी केली. म्हणजे लोक हितपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. म्हणजे किती भयानक परिस्थिती सुरू आहे बघा. हे बघा आता हे भाजप आमदार आहे बघा, अक्षरशः उघडं लोकांनी बघा उघडं ठोकून काढलाय आमदार सगळा. आणि नागरिकांचा जल्लोष आहे. घटना की निंदा की बीजेपी को कड़ी कार्रवाई के आदेश दिए गए. बीजेपी ने अपने विधायक पर हमले के लिए राज्य सरकार को जिम्मेदार ठहराया और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की. 300 लोकांवरती गुन्हे दाखल झाले, परंतु काय लोक तरी घाबरत नाही. कुछ किसानों ने अपहरण से बीजेपी विधायक अरुण नारंग के साथ मारपीट की और उनके कपड़े फाड़ दिए. विधायक के एक प्रेस कॉन्फ्रेंस करने स्थानीय नेताओं के साथ बघा कशा पद्धतीनं या विधायकाला आमदाराला एमएलएला नागडं करून लोकांनी मारले. बघा किती भयानक परिस्थिती आहे ही परिस्थिती आमच्या राज्याची. आणि हे बघा परवा बी एका आमदाराला पंजाबमध्ये मारहाण झाली, लोकांनी मारहाण केली. म्हणजे पंजाब मधले जे शेतकरी आहेत हे शेतकरी कशाचाही विचार करत नाहीत. आता ते चुकीचं काय दिसलं म्हणजे सध्या आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात चांगलं रान उठायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे महागाईमुळे याच्यामुळे लोक त्रस्त आहेत. आता अबोहरचे आमदार बघा, अबोहरचे आमदार अरुण नारंग हे पत्रकार परिषद घ्यायला निघालेले होते. म्हणजे नेहमी ते शेतकऱ्याच्या विरोधात बोलत होते. शेतकऱ्याच्या विरोधात, जनतेच्या विरोधात, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने ते नेहमी बोलायचे. ते मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथील येथले आहेत आणि शेतकऱ्यांच्या विरोधात भाष्य करायचे म्हणून शेतकऱ्याच्या एका गटाला ते आमदार जाताना दिसले. त्या आमदारांना अडवले. लोकांनी विचारलं, त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला, शाई फेकली अंगावरती. शाई फेकायचं झाल्यानंतर लोकांनी धरला आमदार, निभार तोडावला, कपडे काढले, अंडरवेट सुद्धा काढली आणि उघडा आमदार रस्त्याने पळवला. म्हणजे ही परिस्थिती आता सुरू झालेली आहे. आता याच्यात पुन्हा पोलीस प्रशासन आलं. पोलीस प्रशासनानं शांततेचा भंग वगैरे वगैरे, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून टाकले शेतकऱ्यावरती. परंतु भाजप आमदार असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असेल यांच्या विरोधात जनतेमध्ये मात्र फार रोष निर्माण झालाय. हेही तितकंच आपल्याला सध्या तरी दिसतंय. आता ही जी आंदोलन आहेत, आता काल परवा बघा आपण माडा तालुक्यामधली सुद्धा आंदोलनं बघितली. परंतु आता लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आंदोलन करायला लागलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांचा वंचित असेल किंवा काँग्रेस पक्षानं नागपूरच्या संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला. आपण सुद्धा ते पाहिलं असेल की संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला गेला. आता हे पंजाब मधलं प्रकरण हे मात्र देशभर सगळीकडे हे व्हायरल गोंधळ झालेला आहे. का मागल्या 2-4 दिवसात एका आमदाराला मारहाण झाली, त्याच्या अगोदर एक आमदार नागडा करून मारला गेला. आणि तो भारतीय जनता पक्षावरती लोकांचा असलेला जो राग आणि संताप आहे, जो अनावर आहे, या अनादानातून हे सगळे प्रकार घडल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे एकंदरीत भाजपच्या बाबत लोकांच्या तीव्र अशा प्रतिक्रिया आहेत. लोक नाराज आहेत भारतीय जनता पक्षावरती आणि तीव्र प्रतिक्रिया ह्या लोकांच्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आता उमटताना दिसतात. आमच्या देशाचे पंतप्रधान बघा, देशामध्ये आता सगळ्या गोष्टींची कमतरता असताना त्या आसाममध्ये जाऊन चहापत्ती तिथं तोडायला गेले. म्हणजे रीळ बनवणं आणि व्हायरल करणं, रीळ बनवणं व्हायरल करणं. एबीपी माझाने एक नरेंद्र मोदींचा तो फोटो टाकला होता तिथला पत्ते तोडायचा, त्याला लोकांनी
99% कमेंट लोकांच्या शिव्या घातल्या होत्या लोकांनी. म्हणजे भारतीय जनता पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे, लोकांच्या मनामध्ये जो राग आहे, संताप आहे, हा संतापाचा उद्रेक कुठंतरी आपल्याला बाहेर पडताना दिसतोय. लोकांच्या मनातला हा जो संताप आहे, हा संताप बाहेर पडतोय आणि याच्यातूनच हे सत्ताधारी असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्या विरोधामध्ये लोक आंदोलनाला रस्त्यावरती उतरतायत. आंदोलनाचा पवित्रा लोकांनी घेतलेला आहे. आता विद्यार्थी सुद्धा, अनेक ठिकाणचे विद्यार्थी हे सुद्धा रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत. विद्यार्थी सुद्धा हे शिक्षण महागलेलं आहे देशामध्ये, सगळ्याच गोष्टी महागलेल्या आहेत. तुम्ही चांगल्या दवाखान्यामध्ये उपचार घ्यायचा, महागडा दवाखाना. तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं, महाग, लाखावरती रुपये भरायचे. म्हणजे तुम्हाला काय अक्षरशः पाणी जरी प्यायचं म्हटलं स्वच्छ, तरी तुम्हाला स्वतःला प्युरिफाय घ्यायला लागतोय. म्हणजे तुम्हाला जे पण काय करायचं हे सगळं स्वतः खरेदी करावं लागतंय. मग सरकारला एवढा जे टॅक्स भरला जातोय, हा कशासाठी, टॅक्स कुठं जातोय नेमका, या सगळ्या गोष्टीमुळे लोक हे संतप्त झालेले आहेत. आणि लोकांच्या सहनशीलतेचा सध्या बांध तुटलेला आपल्याला दिसतोय. लोक रागात आहेत आणि या रागातूनच लोक अशा गोष्टी करायला लागलेल्या आहेत. बघा, देशभर भोंदूबाबांची प्रकरणं अनेक गाजत आहेत, आमदार खासदारांची बलात्काराची प्रकरणं अनेक गाजत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे, नवीन प्रकल्प होत नाहीत, पाणी लोकांना भेटायला नाही, प्यायला पाणी भेटत नाही. हे सगळे प्रश्न बाजूला पडले आणि फक्त जात आणि धर्मावरती सध्या राजकारण सुरू आहे. जात आणि धर्मावरची सगळी प्रकरणं सुरू आहेत आणि अशाच काही कारणामुळे लोक रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत आणि प्रशासनाचा विरोध करायला लागलेले आहेत. या युद्धामुळं 4 दिवस आपल्याला सामान नाही भेटलं तर लोक रस्त्यावर उतरायला लागले. ती लोक अडचणीत सापडायला लागलेले आहेत आणि देश स्वावलंबी बनणं गरजेचं होतं, परंतु स्वावलंबी देश अजून तरी बनलेला नाही. परंतु आता लोकांचा जो हा उद्रेक आहे, लोकांचा जो राग आहे, हा लोकांनी अनावर लोकांचा होत नाही. जशी आता पंजाबमधून सुरुवात झालेली आहे, आमदार खासदार दिसला की ठोकून काढायची, अशी सुरुवात देशभर पसरती का काय, ही सुद्धा आता शक्यता निर्माण झालेली आहे. आणि अशा गोष्टी पसरूच नाही, ते पसरायच्या अगोदरच या देशातल्या आमदार खासदारांनी, मंत्र्या संत्र्यांनी सगळ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. जनतेच्या हिताची कामं करणं गरजेचं आहे, ना की फक्त जात आणि धर्म, हिंदू मुस्लिम हे करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम केलं नाही पाहिजे. तरच कुठंतरी हे सगळं थांबेल. अन्यथा लोकांचा उद्रेक झाला तर त्या उद्रेकाला सामोरं जाणं फार कठीण होऊन बसल, असंच एकंदरीत आपल्याला परिस्थिती दिसते. जे पंजाबमध्ये घडलंय, बिहारमध्ये घडलंय, बिहारमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं झालेलं आहे, पंजाबमध्ये सुद्धा घडलेलं आहे. अशीच परिस्थिती सगळीकडं हळूहळू जर होत गेली तर मात्र अवघड होऊन बसेल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे.